नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अ, झालंय असं की माझा जो जो कॅमेरा जरा बऱ्यापैकी होता जो मी वापरत होते, त्या कॅमेरामध्ये काही प्रॉब्लेम तयार झालेत आणि सतत एकेका मिनिटाला व्हिडिओ ऑफ होतो, त्याच्यामुळे तो आज मला वापरता येत नाहीये. त्याबद्दल तुमची क्षमा मागते आणि हा साधा कॅमेरा आहे त्याच्यावरती आज रेकॉर्डिंग करते आहे. कारण जवळ-जवळ असे 8, 10, 12 तुकडे जोडत बसावं लागतं त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोड्याफार काही चुका राहून जातात. आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे. अ, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना मोठं वीरश्रीचं अवसान आणून अमेरिकेमध्ये आणलं आणि त्याच्यावरती आपण कसा मोठा पराक्रम केला, अशी शेखी ते मिरवत होते. ती मिरवता आता त्यांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे. हे पुढचं पाऊल काय आहे? तर आता त्यांचं लक्ष ग्रीनलँडकडे म्हणतो ना आपण अक्काबाईंचा फेरा आता ग्रीनलँडकडे वळलेला आहे आणि ग्रीनलँड हा अमेरिकेचा भाग झाला पाहिजे. आम्ही त्यांना पैसे द्यायला तयार आहोत. त्यांनी ते पैसे घ्यावेत आणि आमच्यात सामील व्हावं. न पेक्षा मग सैनिकी कारवाई करीन का? ह्याला मात्र ते उत्तर द्यायला तयार नाही. तेव्हा ग्रीनलँड हा प्रश्न आपण आजच्या घडीला बाजूला ठेवू. दोन्ही ठिकाणी प्रचंड मोठ्या पराक्रमाची ईर्ष्या दाखवायची. मोठा आपण कसे ग्रेट एकदम ज्याला म्हणतो ना, पराक्रम गाजवून, मैदान गाजवून परतलेला योद्धा, अशा स्वरूपामध्ये ट्रम्प स्वतःला जरी पेश करत असले, सादर करत असले, तरी देखील प्रत्यक्षात तात्यांचा पाय फटक्यात आहे. आणि या फाटक्यात कसं आहे, तुम्हाला आठवत असेल मी एक व्हिडिओ केलेला होता. अमेरिकेतून सोने हलवले, गंभीर आर्थिक संकटाची चाहूल. बरोबर? आता ते गंभीर आर्थिक संकट जे आहे ना, ते आता डोळ्यासमोर येऊ घातलेलं आहे आणि त्याचा सामना आपल्याला करता येणार नाही ह्याची कुठेतरी जाणीव ट्रम्पना आहे. पण त्यांना दुसरी चिंता भेडसावते आहे. ती चिंता अशी आहे, की अमेरिकेमध्ये दर 2 वर्षांनी निवडणुका होतात. म्हणजे एकदा अध्यक्षाची निवडणूक होते, त्याच्या जोडीने सिनेट निवडलं जातं आणि मग 2 वर्षांनी काँग्रेसचे सभासद असतात, त्यांची निवड होते. ती निवडणूक असते ती 2 वर्षांनी. मग परत 2 वर्षांनी अध्यक्ष, परत 2 वर्षांनी काँग्रेस. त्याला ते मिड टर्म पोल म्हणतात, म्हणजे मध्यावधी निवडणूक म्हणतात. आपण भारतामध्ये ज्याला मध्यावधी निवडणूक म्हणतो, ती खरी मुदतपूर्व निवडणूक असते. म्हणजे असं की आपल्याकडे संसदेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा ठरलेला असतो. एखाद्या विशिष्ट संसदेला जर का तो कार्यकाळ पूर्ण करता येत नसेल कोणत्याही कारणाने, तर ती बरखास्त केली जाते आणि पुन्हा नवीन निवडणुका होतात आणि संपूर्णपणे नवीन संच हा राज्यावरती येऊ शकतो. त्यालाच आपण मध्यावधी निवडणुका म्हणायला लागलो, पण खरं म्हणजे त्या मुदतपूर्व निवडणुका असतात. अमेरिकेमधल्या ज्या 2 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका आहेत त्यांना ते मिड टर्म पोल किंवा मध्यावधी निवडणूक म्हणतात. तेव्हा अशी मध्यावधी निवडणूक आता या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये येऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपलं पानिपत होणार या शंकेने ट्रम्प धास्तावलेले आहेत. असा धास्तावलेला जो राष्ट्रप्रमुख असतो आणि तो राजकारणी पण असतो, त्याला कुठल्याही प्रकारे त्यांना कळतं की मी जर का या निवडणुकीत हरलो तर माझी उचलबांगडी होईल. आणि हा माझा तर्क नाहीये, हा तर तात्यांनी बोलून दाखवलेला आहे. तात्या म्हणाले की मी मिड टर्म पोल हरलो तर माझी उचलबांगडी होईल. आता उचलबांगडी म्हणण्यापेक्षाही हकालपट्टी होईल हा खरा जास्त चांगला शब्द आहे. कारण त्यांनी तिथे वर्ड इम्पिचमेंट वापरला. इम्पिचमेंट म्हणजे ज्याला आपण भारतामध्ये महाभियोग खटला म्हणतो. म्हणजे एखाद्या राष्ट्रप्रमुखाचं जर का वर्तन अनुचित असेल तर त्याच्या विरोधामध्ये प्रस्ताव आणून काँग्रेस त्यांना हकालपट्टी करण्याचा ठराव पास करून घेऊ शकते. तसाच ठराव त्यांच्या सिनेटला सुद्धा पास करावा लागतो. दोन्ही सभागृहांमध्ये ते पास व्हावं लागतं. गेल्या पहिल्या टर्म मध्ये सुद्धा त्यांचे विरोधक डेमोक्रॅट जे होते त्यांनी असा महाभियोगाचा प्रस्ताव स्वतःच्या सदनामध्ये पास करून घेतला होता. दुसऱ्या सदनात तो पास झाला नाही म्हणून तात्या तरले. पण यावेळी तसं होईल अशी त्यांना शक्यता दिसत नाहीये. दे विल ट्राय टू इम्पीच मी, आय विल गेट इम्पीच्ड असं ते म्हणतायत. म्हणजे त्यांना ती भीती साधारण डोळ्यासमोर दिसते. आणि हे कधी होईल?
जर लोक आपल्या विरोधात गेले तरी म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की त्यांचा जो ट्रॅडिशनल वोटर आहे, पारंपरिक मतदार आहे, तो तात्यांच्या सोबत आहे. किंबहुना त्याला सोबत ठेवण्यासाठी जसे हे वीरश्रीचं अवसान आणण्याच्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. त्याही पलीकडे जाऊन जो उर्वरित म्हणजे जो मतदार असतो, जो कधी डेमोक्रॅट्सना मत देतो, कधी रिपब्लिकनांना देतो, परिस्थिती त्याला जशी अपील होईल त्यानुसार तो मत देतो. असा मतदार जर का आपल्यापासून दूर गेला तर आपला पराजय अटळ आहे, हे ट्रम्पला डोळ्यासमोर दिसायला लागलं. आणि म्हणून जनतेला खुश करण्यासाठी एका मागून एक अशी म्हणतात ना, उधळपट्टी चालू झालेली आहे. अशी उधळपट्टी योजनांची सुरू झाली आहे, ती काय विचारून सोय नाही. मी परवा एक तुम्हाला व्हिडिओ करून सांगितलं त्याच्यामध्ये की त्यांनी डिफेन्स इंडस्ट्री म्हणजे शस्त्रास्त्र बनवणारे ज्या कंपन्या आहेत त्यांना तंबी दिलेली आहे. आणि त्या तंबीवरती मी व्हिडिओ केला होता. कोणालाही 50 लाखाच्या वर पगार घेता येणार नाही, कोणालाही बोनस मिळणार नाही, म्हणजे शेअर होल्डर्सला बोनस मिळणार नाही, स्टॉक बायआउटचे ऑप्शन बंद केले गेले. ही सगळी पावलं कशाला उचलली गेली? त्यांनी सांगितलं की नॅशनल सिक्युरिटीचा विषय आहे, राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. या कंपन्या धडनीट काम करत नाहीत, माल प्रोड्यूस करत नाहीत, केलेला माल उत्तम स्थितीत राखू शकत नाहीत, त्याचा मेंटेनन्स त्यांना जमत नाही. तेव्हा हे सगळं पहिल्यांदा करा, तो जो अतिरिक्त पैसा आहे त्याच्यातून नवे प्लांट सुरू करा इकडे, अशी तंबी खात्यांनी दिली. अर्थात ही तंबी जी आहे ती त्यांच्या पारंपरिक मतदारांना निश्चित आवडून गेली असेल. प्रश्न इथेच थांबलेला नाहीये हे लक्षात घ्या, कारण तात्या हे एकाच ठिकाणी थांबणारी व्यक्ती नाहीये. त्यांनी आता काय केलेलं आहे, सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत आपला आवाज पोचायला पाहिजे आणि त्याच्या खिशामध्ये थेट काहीतरी पैसा पडायला पाहिजे, याची त्यांना आता कल्पना आहे. आणि म्हणून त्यांनी काय काय उपाय योजना कशा सुरुवात केली आहे बघा. त्यांनी असं सांगितलेलं आहे की अमेरिकेमध्ये क्रेडिट कार्डवर सगळं काम चालतं. एकेका माणसाकडे एक आणि दोन नाही, काही ठिकाणी तर मी 15 आणि 20 क्रेडिट कार्ड पण बघते. आणि तिथे सोय अशी आहे की तुम्ही क्रेडिट कार्ड वरती तुमच्या पैसा जमा झाला आणि तुम्हाला जर का फेडता येत नसेल तर दुसरी क्रेडिट कार्ड कंपनी म्हणते तुम्ही आमचं क्रेडिट कार्ड घ्या आणि तुमचे सगळे ड्यू आमच्या ह्याच्यावर टाका, आम्ही त्याच्यावर काही इंटरेस्ट जास्त लावणार नाही. मग लोक काय करतात, इकडचा बॅलन्स येतो तिकडे टाक, इकडचा बॅलन्स जास्त झाला की तिसऱ्या कार्डावर जातो. हे चक्र सतत सुरूच असतं. हे सगळं या क्रेडिट कार्ड कंपन्यांना का परवडतं? कारण त्या अवाच्या सवा इंटरेस्ट लावायला सुरुवात करतात. तुमचं पेमेंट थांबलं, जरा जरी चुकलं तरी देखील सटक्कन इंटरेस्ट रेट वाढतो. तुमचं क्रेडिट जे स्कोअर असतो तो स्कोअर कमी होतो. त्यामुळे लोक हैराण असतात. बरं, लोक काय करतात, जाऊन जाऊन खरेदी तर करतात आणि ती सगळी खरेदी क्रेडिट कार्डावर चढवतात. गेल्या वेळी मी मला वाटतं एक व्हिडिओ बनवला तर त्यात सांगितलं होतं, या वेळेला $1 बिलियन खरेदी ब्लॅक फ्रायडेला झाली, क्रेडिट कार्डावरती झाली. आणि ती कसली होती? अमेरिकनांनी जाऊन ग्रोसरी घेतली. ग्रोसरी म्हणजे काय? रोजच्या खाण्यापिण्यातल्या गोष्टी मित्रांनो, त्या गोष्टी सुद्धा आता क्रेडिट कार्डवर चढवायला लागतायत त्यांना. आणि $1 बिलियन सेल तसा झाला ब्लॅक फ्रायडेला, म्हणजे जो आपण म्हणतो ना गुड फ्रायडेच्या नंतरचा. तर तो इतकी वाईट अवस्था अमेरिकन जनतेची आहे कारण भाववाढ झालेली आहे तिकडे. तेव्हा आता तात्या काय म्हणतात की कुठल्याही क्रेडिट कार्ड कंपनीला 10% वर इंटरेस्ट रेट लावता येणार नाही. म्हणजे जे भरमसाठ इंटरेस्ट रेट क्रेडिट कार्ड कंपन्या लावत होत्या आणि त्याच्यातून एक प्रकारचं कर्जबाजारी पण आलं होतं, दिवाळखोरी आली होती, त्यातून सामान्य माणसाची सुटका करण्यासाठी म्हणून ट्रम्प यांनी हे पाऊल उचललेलं आपल्याला दिसतं. दुसरं महत्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे, सिंगल फॅमिली होम्स जे आहेत, म्हणजे अमेरिकेमध्ये एका कुटुंबासाठी एक घर, बहुतांशी तुम्हाला तशी दिसतील, पण अनेक असे पण असतात की जिथे मल्टी फॅमिली होम्स आहेत, म्हणजे एकाच वेळेला 2 फॅमिली राहत आहेत, 4 राहत आहेत, 8 राहत आहेत. थोडक्यात आपण म्हणू फ्लॅट सिस्टीम म्हणता येईल आपल्याला थोडीफार. अशी जिथे व्यवस्था असेल ती विरुद्ध सिंगल फॅमिली होम.
तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर का अशी सिंगल होम्स असतील तर ती सिंगल होम्स ही इन्स्टिट्यूशनल परचेसेस साठी बॅन झालेली आहेत. आणि त्याचा अर्थ काय समजून घ्या, ज्या वेळेला तुमचं पेमेंट थकतं ना, तुम्हाला घराचा हप्ता फेडता येत नाही, तेव्हा ते घर विकावं लागतं बँकेला, नाही तर बँकेचे पैसे कुठून वसूल होणार. तेव्हा बँक जेव्हा ते विकते त्यावेळेला ती काय बघते की ती गिराईक शोधणार. आता गिराईक हे त्यांना एखादा व्यक्तिशः एखादा माणूस येऊ शकतो किंवा तिथे काही मोठ्या कंपन्या आहेत ज्या अशी घरं घेऊन ठेवतात. मग त्याचं ते काय करतात त्यांच्या पद्धतीने. तेव्हा सिंगल होम जर का असेल तर अशा पद्धतीने कुठच्याही संस्थेला घर विकत घेता येणार नाही, असा नियम तात्यांनी आता बनवलेला आहे. आणि त्याचं कारण असं की या सगळ्या व्यवहारामधून जी खोट येते ती खोट त्या व्यक्तीला भोगावी लागते आणि ती भोगायला लागू नये म्हणून हे केलेलं आहे. त्याचाच अर्थ असा की एक प्रकारे ते ग्वाही देत आहेत की अमेरिकेमध्ये घरांचे हप्ते थकू शकतात. घरांचे हप्ते का थकणार आहेत? कारण लोकांचं उत्पन्न तर तेवढंच आहे, वस्तूंचे भाव भरमसाठ वाढत राहिले. तुम्हाला समजा दर महिन्याला $5,000 मिळत असतील आणि तुम्ही तुमचा खर्च नीट बसवलेला आहे त्याच्यामध्ये, काय 1,000-1,500 तुमचा घराचा हप्ता असेल समजा, उर्वरित खर्च तुमचा, आणि तुम्ही $5,000 मध्ये सगळं नीट बसवलंय. पण तो उर्वरित खर्च आहे ना, तो जर का आज समजा 3,000 आहे, त्याच्याऐवजी तो 6,000 झाला, तर तुम्ही घराचा हप्ता कसा फेडणार? तुम्ही घराचे हप्ते चुकवायला सुरुवात करता. मग ते घर विकावं लागतं. अशा वेळेला ते घर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला विकत घेता येईल, संस्थेला नाही, असं ट्रम्प सांगतायत. आता ह्याचे परिणाम आणि दुष्परिणाम दोन्ही आहेत, परंतु त्यांनी तशा पद्धतीचं पाऊल तर उचललेलं आपल्याला दिसतं. तिसरी गोष्ट अशी की त्यांनी आता जे मी कर्जरोखे म्हटले की सरकारला कर्जरोखे काढायला लागतात, कारण अमेरिकेचे कर्जरोखे कोणी विकत घ्यायला तयार नाही. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून $200 बिलियन तरतूद केली गेलेली आहे. आणि ही $200 बिलियन तरतूद ही अजून एक त्याच्यामध्ये केलंय त्यांनी की इंटरेस्ट रेट जे आहे ते 1% आणा, असं तात्यांचं म्हणणं आहे. आता गंमत अशी आहे की कर्ज रोख्यावरचे इंटरेस्ट रेट जर का 1%पर्यंत खाली आले तर काय होईल. त्याचे कोणी बायर जो असतो तो काय म्हणेल की मला मार्केटमध्ये जर का 2%-3% मिळत आहे, मी 1%चा कर्ज रोखा कशाला घेऊ. त्यामुळे तिथलं खरं गिराईक कमी होण्याची शक्यता आहे. पण तात्यांचं गणित हे वेगळं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आता जी नवीन कर्ज काढायची आहेत त्याच्यावर त्यांना व्याज जास्त द्यायचं नाहीये आणि म्हणून ते रेट कमी करत आहेत. तर त्याचेही परिणाम आहेत आणि दुष्परिणाम आहेत. एक अत्यंत महत्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे, कुठच्याही परिस्थितीमध्ये पेट्रोलचे भाव, अमेरिकेत त्याला गॅसचे भाव म्हणतात तिकडे, हे गॅलन मागे $2 झालेच पाहिजेत. आणि हे कसे करायचे याच्यासाठी सरकारी यंत्रणेंनी आपले प्रयत्न सुरू करावेत, असा आदेश ट्रम्प यांनी दिलेला आहे. ट्रम्प यांचा अजून एक आदेश आलेला आहे तो असा की टेरिफ लावल्यामुळे जो कर सरकारच्या खजिन्यामध्ये जमा झालेला आहे त्यातले $2,000 हे लोकांना परत द्या. म्हणजे व्यक्तिशः $2,000 देऊन टाका. म्हणजे त्यांचा एक हिशोब असा आहे की तुम्हाला टेरिफ लावल्याने जी महागाई झालेली आहे तिची थोडीफार भरपाई तात्या करू बघतायत. ही सगळी जी पावलं आहेत ती एकच गोष्ट दाखवतात की तात्यांचा पाय फाटक्यात चाललेला आहे. अमेरिकेचं आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ऑक्टोबरच्या निवडणुका आपण हरलो तर त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्यालाच भोगायला लागतील. गंभीर संकटाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी म्हणून तात्यांची धावपळ सुरू झालेली आहे. त्याच्यात दोन गोष्टी दिसतात. ते मतदाराला कितपत आकर्षित करू शकतील असली सगळी पावलं उचलून हे बघण्याची गोष्ट असेल. पण दुसरी गोष्ट लपून राहत नाही की तात्यांनी कितीही आव आणला तरी पैशाचं सोंग करता येत नाही. अमेरिका खरोखरच
गंभीर अर्थसंकटाच्या दुष्टचक्रात सापडली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, ही लिंक शेअर करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.